शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतातून विजेचा खांब गेला असेल तर फक्त एक अर्ज करून त्याच्या मोबदल्यामध्ये कंपनीकडून किंवा सरकारकडून सहज आपल्याला पैसे मिळवता येतात। हे पैसे कशा पद्धतीने आपल्याला मिळतात, याचबरोबर फक्त विजेचाच खांब नाहीये तर गॅस पाईपलाईन असेल, कालवा असेल, रस्ता असेल, मोबाईलचा टावर असेल, गॅस पाईपलाईन असेल, पाण्याचा पाईपलाईन असेल, हे जरी गेला असेल तरी सुद्धा आपल्याला पैसे मिळतात। या संदर्भातील डिटेल्स माहितीचा व्हिडिओ भाग 1 मध्ये आपण घेतलेला आहे। हा भाग 2 चा व्हिडिओ आहे। यामध्ये फक्त अर्ज कशा पद्धतीने करायचा या संदर्भातील व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। भाग 1 मध्ये भरपूर असे लाभार्थी कमेंट केलेले आहेत, अर्ज कशा पद्धतीने भरायचा, या अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला जोडायचे आहेत याविषयी व्यवस्थित माहितीचा एक व्हिडिओ बनवा। त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। भाग 1 चा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ लावेन, त्यावरती टच करा। व्यवस्थित माहिती पाहून हा अर्ज जो आहे, आता भाग 2 मध्ये मी जे काही माहिती देणार आहे त्या पद्धतीने अर्ज करा। 100% त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला लाभ मिळणार आहे। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम हा अर्ज व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे आपल्याला कोणताही डाऊट असणार नाही। प्रति माननीय कार्यकारी अभियंता, तहसीलदार, संबंधित अधिकारी। आता जर तुम्ही महावितरणाकडे अर्ज करत असाल तर फक्त कार्यकारी अभियंता म्हणून तुम्हाला इथं उल्लेख करायचा आहे, पुढील काही उल्लेख करू नका। जर तुम्हाला तहसीलदारला अर्ज करायचा असेल तर फक्त तहसीलदारचा उल्लेख करा, बाकीचा या ठिकाणी उल्लेख करू नका। आता संबंधित अधिकारी, आता ज्या ठिकाणी जो काही तुमचा प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर संबंधित अधिकारी म्हणून सुद्धा तुम्ही टाकू शकता। इथं तुम्हाला हाताने अर्ज हा भरून घ्यायचा आहे किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला टाईप सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता। आता बघा, त्यानंतर इथं तुमचा जो तालुका आहे तो तालुक्याचं नाव टाकायचं आहे, कार्यालयाचं नाव इथं पूर्ण व्यवस्थित टाका, जिल्हा टाका। त्यानंतर बघा, विषयामध्ये माझ्या शेतातून गेलेल्या सरकारी मालमत्तेबाबत नुकसान भरपाई मोबदला मिळावा बाबत अर्ज असा या ठिकाणी उल्लेख करायचा आहे। आता बघा, मी खाली सही करणार, यामध्ये तुमचं जो नाव आहे तो पूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे 7/12 प्रमाणे टाका। त्यानंतर तुमचा इथं काही राहणार आहे, जो मुक्काम आहे तो मुक्काम पोस्ट व्यवस्थित भरा। त्यानंतर तुमचा तालुका भरा, त्यानंतर तुमचा जिल्हा टाका। आता खाली बघा, माझ्या मालकीच्या शेत जमिनीचा तपशील खालील प्रमाणे आहे। आता तुमचा जो गट नंबर किंवा सर्वे नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे, जे असेल ते। आता इथे क्षेत्र टाका, एकूण किती क्षेत्र आहे, म्हणजे किती क्षेत्र तुमचं त्या ठिकाणी नुकसान होतंय त्याचा उल्लेख तुम्हाला इथं करायचा आहे। याचबरोबर इथं तुमचा जो गाव आहे, ज्या गावामध्ये तुमची शेती आहे त्याचा इथे तो उल्लेख करायचा आहे। आता बघा, खाली काय माहिती देण्यात आली आहे, वरील नमूद शेत जमीन, बघा वरील नमूद शेत जमिनीमधून विजेचा खांब, हाय टेन्शन लाईन, गॅस पाईपलाईन, रस्ता व इतर जे तुमचं गेलेलं आहे या संदर्भातील पूर्ण माहितीचा व्हिडिओ जे आहे मी भाग 1 मध्ये घेतलेला आहे। जर व्हिडिओचा तुम्ही भाग 1 नाही जर पाहिला असेल तर या व्हिडिओच्या मी शेवटी लावेन, तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या, सर्व डाऊट तुमचे क्लिअर होतील। आता इथं विजेचा खांब गेला असेल तर फक्त विजेचा खांबाचाच उल्लेख करायचा आहे, बाकीचा उल्लेख करण्याची गरज नाही या सर्वांचा। ही सरकारी मालमत्ता टाकण्यात आलेली आहे। सदर कामामुळे माझ्या शेत जमिनीचा वापर मर्यादित झाला असून पिकाचे नुकसान, बांधकामावर निर्बंध आणि जमिनीच्या किमतीत घट झालेली आहे, तरी भारतीय टेलिग्राफ ऍक्ट, भूसंपादन कायदा 2013 व शासन निर्णयानुसार इथे सांगण्यात आलेलं आहे, मला योग्य ती नुकसान भरपाई मोबदला मिळावा किंवा मिळावी ही विनंती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सदर बाबीची पाहणी करून मला कायदेशीर मोबदला मंजूर करून द्यावा किंवा करण्यात यावा असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। ही नम्र विनंती। आता यासोबत बघा तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे द्यायचे आहेत हा व्यवस्थित पॉइंट समजून घ्या। बघा, एक आहे तुमच्याकडे 7/12 उल्लेख, 7/12 उतारा तुम्हाला जोडावा लागेल या अर्जाचा बरोबर झेरॉक्स, याचबरोबर फेरफार उतार्यांचा झेरॉक्स तुम्हाला जोडायचा आहे। त्यानंतर आधार कार्डची जी प्रत आहे
ती जोडायची आहे, बँकेत पासबुकची प्रत जोडायची आहे, त्यानंतर जागेचा फोटो. आता ज्या शेतामध्ये ज्या ठिकाणी तुमचे काही खांबा असेल त्या खांब्याचा फोटो आणि शेताचा फोटो तुम्हाला लावायचा आहे. त्याचा फोटो व्यवस्थित काढायचा आहे आणि दिनांक ज्या दिवशी तुम्ही अर्ज करणार आहात त्याचा दिनांक टाकायचा आहे आणि इथं आपला विश्वासूमध्ये तुमची इथं सही मारायची आहे. त्यानंतर तुमचा इथं नाव पूर्ण लिहायचं आहे आणि मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. आता अर्ज भरल्याच्या नंतर एक काम करा, याचे 2 झेरॉक्स काढा, म्हणजे एक तर तुम्हाला ओशी घेण्यासाठी सोपं जाईल. यावरती सही स्टॅम्प दिल्याच्या नंतर ते सही स्टॅम्प आता इथं दिलेलं असेल तर ते तुमच्याकडे जपून ठेवा. याच्यावरती काही कारवाई होती का पहा. जर होत नसेल तर पुढील तुम्ही आता तहसीलदार असेल किंवा संबंधित अधिकारी असेल किंवा या संदर्भात मी आता कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे याबद्दलची तर पूर्ण माहिती मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पूर्ण व्यवस्थित दिलेली आहे. जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर परत एकदा सांगतोय, नक्की आवर्जून पहा. जर तुमच्या शेतामध्ये खरंच जर असं काही गेलेलं असेल, त्याच्या मोबदल्यात जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर नक्की तो व्हिडिओ पहा, म्हणजे सर्व डाऊट तुमचे क्लिअर होईल. या अर्जाची जी PDF आहे मी टेलिग्राम ग्रुपवरती टाकेन, त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण सहज हा अर्ज व्यवस्थित समजून तुम्ही अशा पद्धतीने टाईप करून किंवा हाताने लिहून सुद्धा ऑनलाईन अर्ज सध्या तरी करता येत नाही, तुम्ही ऑफलाईन अर्ज करू शकता. ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.